नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जॅक कॅनफिल्ड आणि मार्क विक्टर हॅन्सन यांनी लिहिलेल्या चिकन सूप फॉर द अनसिंकेबल सोल या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक वेगवेगळ्या लोकांच्या इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायी गोष्टींचं एक कलेक्शन आहे. आपल्याला यात पाहायला मिळतं की कशा प्रकारे लोकांनी त्यांच्या अडचणींना हरवून आयुष्याचा पुन्हा एकदा आनंद घेण्यासाठी सुरुवात केली आणि कसे ते यशस्वी झाले. तुम्हाला यातून समजेल की काही जरी झालं तरी आशा, प्रेम आणि आनंदी राहण्याचं कोणतं ना कोणतं तरी कारण तुम्ही नक्कीच शोधू शकता. तर अनसिंकेबल सोल म्हणजे आशा आणि चिकाटी यांच्या जोरावर जो आव्हानांना सामोरं जातो. आपली गरिबी, आजारपण आणि अपंगत्व या पलीकडे जाऊन ज्या लोकांनी आयुष्याला नजर रोखून उत्तर दिलं आणि यश मिळवलं. अनसिंकेबल सोल प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद शोधतो. कदाचित तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात अशाच काही अडचणींचा सामना करत असाल आणि एक वेळ अशी येते की आपण अगदी निराश होऊन जातो. पण अशा वेळी आपण या पुस्तकातल्या गोष्टींमधून खूप काही शिकू शकतो आणि हिमतीने अडचणींवर मात करू शकतो. या गोष्टी आपल्याला शिकवतात की आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि वाईट प्रसंग कितीही आले तरी एक आशेचा किरण आपल्या चेहऱ्यावर हसू नक्कीच आणतं आणि आपल्याला तोच आशेचा किरण शोधायचा आहे जो आपल्याला जगण्यासाठी एक नवीन उमेद देईल. लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या अशा अनेक लोकांच्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्यामुळे आपल्याला प्रेरणा तर मिळतेच, शिवाय त्या गोष्टी आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. हे पुस्तक आज देखील अनेक लोकांना प्रेरणा देत आहे. तर पहिली स्टोरी आहे डोरोथी नावाच्या एका मुलीची. डोरोथी ही एक 8 वर्षांची लहान मुलगी आहे. तिची आई तिला फ्रान्सिस नावाच्या थेरपिस्टकडे घेऊन जाते. बाकी डॉक्टरांचं म्हणणं आहे की ती वेडी आहे, मेंटली रिटार्डेड, निराशादायी आहे. डोरोथी बोलू शकत नाही. तिच्या तोंडून आईने आजपर्यंत एकही शब्द ऐकलेला नाही. एवढ्या वर्षांच्या दिव्यांग मुलांच्या उपचारात फ्रान्सिसला एक गोष्ट लक्षात आली की कमतरतांवर जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. उलट त्यांच्या विशेष गुणांकडे लक्ष देऊन त्यांना खूप सारं प्रेम दिलं पाहिजे. फ्रान्सिसचं असं म्हणणं होतं की प्रत्येक दिव्यांग मुलाची म्हणजेच या स्पेशल मुलांची काहीतरी स्पेशल स्ट्रेंथ नक्की असते. डोरोथीने तर पहिल्या भेटीतच फ्रान्सिसचं मन जिंकून घेतलं. तिचे केस सोनेरी होते आणि डोळे निळेशार. पहिल्यांदा फ्रान्सिसला भेटताना डोरोथी खूप लाजत होती. डोरोथीची आई सांगू लागली की ती कधी कधी एकदम शांत तर कधी इतकी मस्ती करते की तिला आवरणं अगदी अवघड होतं. पण फ्रान्सिसला असं अजिबात वाटत नव्हतं. तिला हे कळालं की डोरोथी स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. फ्रान्सिसने डोरोथीला 1 महिना निरीक्षणाखाली ठेवलं. सुरुवातीला तिला बऱ्याच अडचणी आल्या. तिने डोरोथीला दिव्यांग मुलांच्या वर्गात घेऊन जायला सुरुवात केली. डोरोथी मात्र एका कोपऱ्यात शांत बसून राहायची. तिला इतरांसोबत खेळायला आवडायचं नाही. ती वेगळी राहायची. टीचर म्हणाल्या ही तर काहीच उत्तर देत नाही. हिचे आई वडील का बरं हिला पाठवतात इथे? फ्रान्सिसला कळून चुकलं होतं की डोरोथीला क्लासमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आणि तिला खेळणं हे तितकं आव्हानात्मक आणि मजेशीर नाही वाटत. तिने डोरोथीच्या पालकांना सांगितलं की तिला शाळेत पाठवू नका. डोरोथीची ही अडचण होती की तिचे स्ट्रेंथ कोणाला कळत नव्हते. कुणालाही डोरोथीकडून सुधारण्याची अपेक्षा नव्हती. फ्रान्सिसनं बघितलं की डोरोथीला जर शिकण्याची आणि स्वतःहून काही करण्याची संधी मिळाली तर तिच्यात नक्कीच सुधारणा होईल. एके दिवशी डोरोथी नाश्ता करत नव्हती. ती फक्त तिच्या भावंडांचे खाताना निरीक्षण करत होती. तेवढ्यात नर्स म्हणाली की हिला चमच्याने भरवा. पण फ्रान्सिस म्हणाली ती स्वतःच्या हाताने खाऊ शकते, पण ती सध्या बाकीच्यांना खाताना बघत आहे. नर्सला ही गोष्ट काही समजली नाही, कारण नर्ससाठी ती एक वेडी मुलगी होती. पण फ्रान्सिसला मात्र माहीत होतं की डोरोथी जरी काही बोलू शकत नसली तरी तिच्या आजूबाजूला काय घडत आहे हे तिला समजत होतं. एके दिवशी सकाळी फ्रान्सिस डोरोथीला बागेत घेऊन गेली. दोघे बागेत फिरत असताना फ्रान्सिस काहीतरी गुणगुणू लागली. त्यावर डोरोथी डोकं हलवू लागली आणि त्यावर थाप देऊ लागली. फ्रान्सिसला कळलं की डोरोथीला गाणं आवडतं. एका बाकावर बसून त्यांनी क्रेयॉन्सचे खडू आणि स्केच पेन काढले. फ्रान्सिसने डोरोथीचं चित्र पाहिलं तर ती तरंगणाऱ्या आणि वाहणाऱ्या रेखा काढत होती. फ्रान्सिसला त्यांचा अर्थ काही कळला नाही. नर्सच्या म्हणण्यानुसार त्या चित्राला काही अर्थ नव्हता. बागेत बसून फ्रान्सिस झाडांचे आणि आकाशाचे चित्र काढत बसली होती. तेवढ्यात डोरोथी उठली, आळस दिला आणि पक्षासारखं उडण्याची नकल करत
इकडे तिकडे पागडू लागली. फ्रान्सिस आणि डोरोथी घरात पियानो वाजवण्याची प्रॅक्टिस करत होते. फ्रान्सिसने डोरोथीला आवडणारं प्रत्येक गाणं वाजवलं आणि आश्चर्य, डोरोथी चक्क गात होती. तिचा चिमुकला आवाज घरात घुमत होता. फ्रान्सिस गाणं वाजवतच राहिली. तिने पाहिलं की डोरोथीला त्या गाण्याचा प्रत्येक शब्द न शब्द लक्षात होता. तेवढ्यात दरवाजातून कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. डोरोथीची आई भावूक होऊन रडत होती. घरात जाऊन तिने डोरोथीला घट्ट मिठी मारली. त्या दिवशी डोरोथीचं आयुष्य बदललं. फ्रान्सिस अजून महिनाभर त्यांच्यासोबत राहिली. त्यावेळेस डोरोथी ABCD शिकली. फ्रान्सिस जेव्हा तिथून गेली तेव्हा डोरोथी 13 वर्षांची होती आणि ती आता तिची बरीच कामं स्वतः करू शकत होती. फ्रान्सिसने जेव्हा तिला तिने काढलेल्या चित्राचा अर्थ विचारला तेव्हा डोरोथी म्हणाली की हे चित्र हवेचं आहे. आता पुढची गोष्ट आहे राचेल नावाच्या एका बाईची. राचेल 27 वर्षाची एक सिंगल मदर आहे. ती तिच्या 4 मुलांसोबत राहते. ती त्यांचं पालनपोषण करण्यासाठी खूप मेहनत घेते. ती त्यांना आयुष्य आरामाचं आयुष्य देऊ शकत नाही, पण त्यांना खूप प्रेम देते जेणेकरून ते नेहमी आनंदी राहतील. मुलं झोपल्यानंतर ती आपलं राहणीमान कसं उंचवता येईल याचा विचार करत असते. एका रात्री तिला एक बिल्डिंग मिळाली जिथं 5 रूम आणि अंगण देखील होतं, जिथे लहान मुलं खेळू शकतील. राचेलने घरमालकिनीशी बोलणी केली आणि बोलणीप्रमाणे घरमालकीन एका महिन्यात सगळं घर रिपेअर करून राचेलच्या ताब्यात देणार होती. राचेलने देखील 1 महिन्याचं भाडं आधीच दिलं होतं. सगळेजण खूप खुश होते आणि आतापासूनच सगळी आवरावर सुरू केली होती. राचेल मुलांच्या आनंदात आनंद मानून घेत होती. पण तेवढ्यात एक मोठी अडचण तयार झाली. राचेल नवीन घराच्या चाव्या घ्यायच्या विसरली आणि घरमालकीन देखील फोन उचलत नव्हती. असं वाटत होतं की घरमालकिनीने तिला फसवलंय. जड अंतःकरणाने राचेलने ही बातमी तिच्या मुलांना सांगितली. पण याच्यापेक्षा अजून वाईट घडणं बाकी होतं. जुन्या घरात देखील ते राहू शकत नव्हते, कारण तिथं दुसरी लोकं राहायला आली होती. राचेलजवळ काहीच पैसे शिल्लक नव्हते. राचेलची आई त्यांना घरी बोलवू इच्छित होती, पण तिथे मात्र लहान मूल अलाउड नव्हतं. राचेल मग तिच्या एका मैत्रिणीकडे गेली जी स्वतः 5 मुलांची सिंगल मदर होती. तिने त्यांना काही दिवस राहण्याची परवानगी दिली, पण शेवटी मात्र राचेल आपल्या 4 मुलांसोबत तिच्या कारमध्ये राहू लागली. तिच्या 10 वर्षाच्या मुलाने विचारलं की आपण आजीकडे का नाही राहायला जात. राचेल म्हणाली की प्रत्येकाचं आपापलं आयुष्य असतं आणि आपल्या अडचणी आपणच सोडवल्या पाहिजे आणि आपण ते नक्की सोडवू. ती आपल्या मुलांसमोर कणखर राहत होती, कारण शेवटी तिची मुलंच तिची ताकद होती. पुढचे काही आठवडे त्यांनी कारमध्ये राहून काढले. अंघोळीसाठी ते आजीकडे जात आणि जेवण रेस्टॉरंटमध्ये करत. या दरम्यान त्यांनी शाळेला 1 दिवस देखील दांडी मारली नाही. त्यांचं रुटीन जरी बिघडलं असेल तरी त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं होतं. राचेल रोज एखाद्या पार्किंग लॉटमध्ये सुरक्षित अशी जागा शोधायची जिथं त्यांना रात्र काढता येईल. जास्त थंडी असेल तर मुलं मागच्या सीटवर एकमेकांना चिटकून झोपत असत आणि राचेल ड्रायव्हर सीटवर बसून त्यांच्यावर लक्ष देत. काही दिवसांनी तिच्याकडे भाडं देता येईल इतके पैसे जमले, पण कुणीच तिला 4 मुलांसोबत राहण्यासाठी घर भाड्याने देत नव्हतं. दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे राचेल एका स्वस्त हॉटेलमध्ये राहायला लागली. मुलं खुश होती, कारण आता त्यांना झोपण्यासाठी पलंग होता आणि आंघोळीसाठी बाथटब. ते एका छोट्याशा भांड्यात जेवण बनवू लागले. बऱ्याच दिवसानंतर अचानक तिला घरमालकिनीचा फोन आला आणि तिने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि सगळे पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं. या गोष्टीला 13 वर्ष झाली. आता राचेल तिच्या 4 मुलांसोबत मोठ्या घरात राहत आहे. तिला तिच्या मुलांचा खूप अभिमान वाटतो, कारण बेताच्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी कधी आईजवळ कुरकुर केली नाही आणि आईला खंबीरपणे साथ दिली. त्या सगळ्यांनी मिळून हिमतीच्या जोरावर त्या वाईट परिस्थितीवर मात केली होती. आता पुढची गोष्ट आहे टीनाची. टॉम क्रॉस हा एक हायस्कूल शिक्षक आहे. त्याची 17 वर्षांची टीना म्हणून एक दिव्यांग विद्यार्थिनी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला सेरेब्रल पॅलसी या नावाचा आजार आहे. तिचे स्नायू ताठर झाल्यामुळे तिला वॉकर वापरावं लागतं. टीनाला बोलताना अडचण यायची, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून कोणीही सांगेल की ती किती गोड मुलगी आहे.
तिचे मित्र तिच्याशी जास्त बोलत नसत, पण ती मात्र सर्वांशी मिळून मिसळून राहायची. एके दिवशी टॉम यांनी त्यांच्या वर्गात एक स्वाध्याय दिला. पूर्ण वर्गाला डोंट क्विट या कवितेची 3 कडवी पाठ करायची होती आणि याला 10 गुण होते. टॉमला मुलांकडून ते हा स्वाध्याय पूर्ण करतील याची अपेक्षा नव्हती, कारण ते देखील स्वतः शाळेत असताना याकडे दुर्लक्ष करायचे. जेव्हा त्याने हा स्वाध्याय दिला तेव्हा टीना थोडी चिंतित वाटली. आज तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. टीनाला पाहून टॉमला म्हणायचं होतं, टीना, हा फक्त 10 गुणांचा तर प्रश्न आहे, यासाठी तू एवढी काळजी करू नकोस. पण तो असं नाही बोलू शकला. एकानंतर एक विद्यार्थी येऊन कविता म्हणून दाखवू लागले, पण कोणीच पूर्ण म्हणत नव्हतं आणि अडखळत होतं. सॉरी सर म्हणून प्रत्येकजण निघून जात होतं. आता मात्र टॉम खूप चिडला आणि तो म्हणाला की आता जो पण अडखळला त्याला 10 पुशअप्स करावे लागतील. पण टॉम पेचात पडला जेव्हा त्याला कळालं की पुढचा नंबर टीनाचा आहे. टीना उभी राहिली आणि वॉकरच्या मदतीने पुढे आली. तिने पोएम म्हणण्यास सुरुवात केली. तिने सुरुवातीच्या काही ओळी म्हटल्या, पण तिचे उच्चार स्पष्ट नव्हते. मात्र तिने पहिलं कडवं पूर्ण म्हटलं आणि जेव्हा तिच्याकडून चूक झाली तेव्हा तिने स्वतःला खाली पाडून घेत पूर्ण 10 पुशअप्स केले. त्यानंतर घसरत घसरत ती पुन्हा आपल्या वॉकरजवळ आली आणि पुन्हा पोएम म्हणायला सुरुवात केली. तिने राहिलेले 2 कडवे देखील पूर्ण केले. पूर्ण वर्गात फक्त एकट्या टीनाने स्वाध्याय पूर्ण केला. नंतर तिच्या एका मित्राने जेव्हा तिला विचारलं की तिने असं का केलं, कारण स्वाध्याय तर फक्त 10 गुणांचाच होता, तेव्हा टीनाने बऱ्याच प्रयत्नांनंतर उत्तर दिलं, कारण मी तुम्हा लोकांसारखी नॉर्मल वाटायला हवी. पूर्ण वर्ग शांत झाला. पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तिने तिच्या वर्गमित्रांचा आदर आणि प्रेम जिंकलं होतं. तिच्यासाठी ते 10 गुण 100 गुणांच्या बरोबरीचे होते. आता पुढची गोष्ट आहे ल्यूक नावाच्या मुलाची. जुलेन हिने ल्यूक नावाच्या मुलाला ॲडॉप्ट केला होता. एके दिवशी ती ल्यूकच्या खऱ्या आईला, म्हणजेच जिने त्याला जन्म दिला, तिला पत्र लिहित होती. ल्यूकची खुशाली कळवण्यासाठी तिने याआधी देखील तिला बरीच पत्र लिहिली होती आणि त्याचे वेगवेगळे किस्से ती त्यात लिहायची. पण त्यापैकी एकाही पत्राचं उत्तर आलं नव्हतं. पण यावेळेसचं पत्र थोडं वेगळं होतं आणि गंभीर होतं, कारण शेवटी ल्यूकच्या आयुष्याचा प्रश्न होता. डॉक्टरांनी सांगितलं की ल्यूकला सिकल सेल नावाचा आजार आहे, ज्याच्यामुळे तो कमजोर लाल पेशींसोबत जन्माला आला आहे आणि यामुळे त्याला ॲनिमिया देखील होऊ शकतो. ल्यूकला खूप त्रास होत होता आणि त्याच्या स्नायूंना सूज देखील आली होती. हेल्दी राहण्यासाठी ल्यूकला दर महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज होती. जेव्हा तो फक्त 3 वर्षांचा होता तेव्हा त्याला फ्लू झाला आणि त्यामुळे त्याला अचानक श्वास घेण्यासाठी अडचण येऊ लागली. जुलेनने त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि IV इंजेक्शन्सद्वारे त्याला अँटीबायोटिक्स देण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला ॲक्यूट चेस्ट सिंड्रोम आहे, ज्यामध्ये मोठ्या पेशी या फुफ्फुसात असलेल्या व्हेसल्सला ब्लॉक करतात आणि त्यामुळे रक्तामधील ऑक्सिजन कमी होतं. त्याची परिस्थिती बरीच खालवत होती. ल्यूकचा ऑक्सिजन वाढावा म्हणून त्याला हार्ट बायपास मशीन लावण्यात आली आणि त्यामुळे बराच फरक पडला. पण हा उपचार मात्र टेम्पररी होता. जुलेनने डॉक्टरांना विचारलं की यावर काही परमनंट असा उपाय नाही का. डॉक्टर म्हणाले यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. नवीन बोन मॅरो हा हेल्दी लाल पेशी तयार करेल आणि ज्यामध्ये सिकल सेल नसतील. हे ऐकून जुलेनला आशेचा किरण दिसला. डॉक्टर म्हणाले की ल्यूकला कोणी सख्खा भाऊ किंवा बहीण आहे का, कारण तेच बोन मॅरो त्याला देऊ शकतील. आता जुलेनकडे एकच पर्याय होता की ती ल्यूकच्या आईला पत्र लिहून त्याच्या सख्ख्या भाऊ किंवा बहिणीला टेस्ट करण्यासाठी घेऊन येईल का हे विचारणं. तर तिने तेच केलं. ल्यूक लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी जुलेन प्रत्येक प्रकाराने प्रयत्न करत होती. 2 आठवड्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बोलावलं. ल्यूकची खरी आई टेस्टसाठी तयार होती. त्याच्या भावंडांपैकी एकाचा बोन मॅरो ल्यूकसोबत एकदम परफेक्ट मॅच करत होता आणि तो डोनर बनण्यासाठी तयार झाला. जुलेनचा आनंद गगनात मावेना आणि शेवटी ल्यूकचा ट्रान्सप्लांट करण्यात आला. त्यानंतर त्याला 8 दिवस किमोथेरपी दिली गेली, जेणेकरून डिफेक्टिव्ह बोन मॅरो किल करता येईल. डॉक्टरांनी IVच्या मदतीनं हेल्दी बोन मॅरो सेल ल्यूकच्या शरीरात यशस्वीरित्या टाकले. 2 आठवड्यानंतर निकाल आला की बोन मॅरो एकदम परफेक्टली काम करत होता आणि त्याने हेल्दी ब्लड सेल बनवण्याचं काम देखील सुरू केलं होतं.
ल्यूक आता घरी जाऊ शकत होता. त्याचा तो आजार आता पूर्णपणे बरा झाला होता. जुलियनने ल्यूकच्या आईला ही आनंदाची बातमी पत्राद्वारे कळवली. आणि आश्चर्य म्हणजे त्या पत्राचं उत्तर देखील आलं. पत्रामध्ये लिहिलं होतं, मी तुम्हाला बरीच पत्र लिहिली पण कधी पाठवण्याची हिंमत झाली नाही. बऱ्याचदा मला वाटायचं की मी चूक केली, पण आता वाटतंय की जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. मी ल्यूकच्या आजारा एवढा महागडा उपचार कधीच करू शकले नसते. देवाने त्याला तिथंच पाठवलं जिथे त्याला गरज आहे. ल्यूक नशीबवान आहे की त्याची 2 कुटुंब आहेत आणि आमचे त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो खरंच खूप नशीबवान आहे. पण जुलियन मात्र स्वतःला नशीबवान समजत होती, कारण तिचं मूल आता सुदृढ आणि निरोगी बनलं होतं. तर आपण अनसिंकेबल सोलच्या प्रेरणादायी गोष्टी ऐकल्या. कदाचित तुम्ही सुद्धा डोरोथी, ल्यूक, विल्यम किंवा टीनासारख्या कुठल्या तरी आजाराशी झुंज देत असाल किंवा राचेलसारखे गरिबीशी लढत असाल. पण महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या स्ट्रेंथला जाणून घेणं आणि कितीही अवघड परिस्थिती आली तरी हार मानू नका. तुमच्याकडे हसण्याची कितीतरी कारणं आहेत आणि यशस्वी होण्यासाठी देखील तुमच्याकडे खूप संधी उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतःसाठी एखादा नवीन रस्ता शोधू शकता. प्रत्येक आव्हानाला सामोरं जा आणि आयुष्याचा आनंद लुटायला विसरू नका. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.